श्री स्वामी समर्थ. आपण असा विचार करावा की आपण लहानाचे मोठे झालो, विद्या संपादन केली, नोकरी मिळाली, लग्न झाले, मुलेबाळे झाली, घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे. हे आपले हवेपण केव्हा संपणार? अगदी भगवंताच्या इच्छेप्रमाणेच आपला प्रपंच चाललेला आहे असे समजून त्या प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इत्यादी सर्व काही यश संपादन करावे. अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐश आरामात राहून गाद्या-गिद्यांवर लोळा, पण हे करीत असताना तुमचे अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या. साधकांनी कोणाशी वाद घालीत बसू नये. जगाच्या मान अपमानाला कधी भुलू नये. पैसा आणि कामवासना यांच्यापेक्षाही मान हा देहबुद्धीला जास्त चिकटून आहे, तिथे अगदी सावध असावे. साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावे. सांशकृतीने परमार्थात बिघाड येते, हे ध्यानात ठेवावे. श्रद्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल आहे. श्री स्वामी समर्थ.